सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय गजानन। श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या YouTube चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण श्री गजानन विजय ग्रंथावरील अध्यायांच्या निरूपणांचा आस्वाद सध्या घेतात। त्यातीलच अध्याय क्रमांक 16 याचे निरूपण करण्यासाठी आपल्याला श्री विवेक दिगंबर वैद्य हे सन्माननीय वक्ते लाभले आहेत। मी श्री विवेक दिगंबर वैद्य यांचा आपल्याला परिचय करून देतो। श्री विवेक दिगंबर वैद्य हे गोरेगाव पश्चिम मुंबई येथे वास्तव्यास आहेत। गेली 20 वर्षे धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात संशोधन, लेखन आणि ग्रंथ संपादन त्यांनी केले आहे। त्यांनी खालील प्रमाणे ग्रंथलेखनही केले आहे। आम्ही गेलो ऐसे मानू नका हा श्री गजानन महाराजांवरील संशोधनात्मक कादंबरी, श्री गजानन चरित्र कथा, श्री गजानन महाराजांचे चित्रमय चरित्र, श्री शंकर गाथा, श्री शंकर महाराज धनकवडी यांचे गद्य चरित्र, श्री साई गाथा, श्री साईबाबा शिर्डी यांचे गद्य चरित्र आणि जय जय रघुवीर समर्थ हे श्री रामदास स्वामींचे गद्य चरित्र। त्यांनी धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथांचा अनुवादही केला आहे। त्यामध्ये श्री गुरुचरित्र, श्री साई चरित्र, श्री शिवलीलामृत, श्री मार्तंड विजय, श्री पादभूषण हे ग्रंथ त्याच्यामध्ये आहेत। त्यांनी धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ व कोश वाङ्मयाचे संपादनही केले आहे। त्यामधील ग्रंथ आहेत श्री गजानन विजय, श्री गजानन महाराज चरित्रकोश, श्री गुरु लीलामृत, श्री स्वामी समर्थांची आद्य बखर, श्री अक्कलकोटस्थ स्वामी चरित्र, जय गुरु माणिक आणि श्री स्वामी कृपा वार्षिकांक। अनेक प्रमुख मराठी वर्तमानपत्रांमधून तसेच साप्ताहिकांमधून सातत्याने धार्मिक व आध्यात्मिक स्वरूपाचे लेखन तसेच दैनंदिन आणि सामायिक लेखमालाही त्यांनी लिहिल्या आहेत। त्यामधील श्री गजानन गाथा दैनिक सामना लेखमाला, श्री गजाननाची विजय गाथा दैनिक सामना लेखमाला, श्री साई गाथा आणि अलौकिक संत दर्शन सध्या दैनिक सामना उत्सव पुरवणीमध्ये लेखमाला सुरू आहे। अशा याच्यामध्ये त्यांनी स्तंभ लेखनही केलेले आहे। त्यांनी काही उल्लेखनीय कार्यही केली आहेत। त्यामध्ये अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांनी सन 1871, सन 1872 आणि 1879 आणि सन 1904 मधील दुर्मिळ चरित्र संशोधनाच्या माध्यमातून पुनः प्रक्षेपित करणे, श्री माणिक प्रभू महाराज हुमणाबाद यांचे सन 1878 मधील दुर्मिळ चरित्र संशोधनाच्या माध्यमातून पुनः प्रकाशित करणे आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवले यांचे सन 1923 मधील दुर्मिळ चरित्र संशोधनाच्या माध्यमातून पुनः प्रक्षेपित करणे असे उल्लेखनीय कार्य त्यांच्याकडून घडले आहे। मी श्री विवेक वैद्य यांना अध्याय 16 वरील निरूपण करण्याची विनंती करतो। जय गजानन। ओम नमो सद्गुरु श्री गजानन बाबा। ओम नमो भगवते श्री गजानन बाबा। श्री गजानन महाराज की जय। हरिभक्त परायण संत कवी श्री दासगणू महाराज यांच्या विलक्षण प्रासादिक अलौकिक आणि अद्वितीय अशा लेखन शैलीतून साकारलेला
श्री गजानन विजय ग्रंथ हा शेगावच्या श्री गजानन महाराजांचा जीवनपट किंवा त्यांचं चरित्र कार्य उलगडणारा अत्यंत महत्त्वाचा आणि सांप्रदायिक ग्रंथ आहे. सन 1939 साली सर्वप्रथम प्रकाशित झालेला आणि आजतागायत लाखो प्रतींमधून भक्तवाचकांच्या हृदय सिंहासनावरती आणि त्यांच्या गाभाऱ्यामध्ये सुद्धा विराजमान झालेला असा हा अत्यंत अलौकिक अनुभूती देणारा, प्रचिती देणारा असा दिव्यस्पर्शी ग्रंथ आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. सर्वसाधारणपणे 3669 ओव्या आणि 21 अध्याय यातून श्री गजानन महाराजांची वाङ्मय मूर्ती संत कवी दासगणू महाराजांनी साकारल्याचे आपल्याला या ग्रंथातून पाहायला मिळते. हा केवळ 32 वर्षांचा जो कालखंड आहे गजानन महाराजांचा, तो 1878 ते 1910 या सालामधला होता. त्यातले निवडक प्रसंग जे चरित्राच्या दृष्टीने, जे शिकवणीच्या दृष्टीने, ज्या बोधाच्या माध्यमातून श्री महाराजांच्या भक्तांपर्यंत पोहोचवता येईल, एकाच वेळेला महाराजांचे चरित्रगाथा वर्णन करताना त्यासोबतच महाराजांचा स्वतःच्या अवतार कार्याविषयीचा एक विचार, समाजाप्रती असलेली त्यांची शिकवण आणि त्यांनी केलेला बोध, असं सर्व काही या 3669 ओव्यातून मांडण्याचा प्रयत्न संत कवी दासगणू महाराजांनी केलेला आहे. आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांना अलौकिक असं यश लाभलं आहे असं म्हटलं तरीही ते वावगं ठरणार नाही. याचं कारण आजतागायत म्हणजे जवळपास काही दशकं उलटून गेल्यानंतरही देखील हा ग्रंथ तितक्याच तन्मयतेने, तितक्याच आदराने, तितक्याच भक्तिभावनेने वाचला जातो. इतकंच नव्हे तर अनेक भाविकांच्या, अनेक वाचक भक्तांच्या मुखोद्गत असा हा ग्रंथ आहे. एखादा ग्रंथ मुखोद्गत होणं हीच त्या ग्रंथाच्या लोकप्रियतेची म्हणा किंवा त्याच्याविषयीच्या असलेल्या जिव्हाळ्याची म्हणा पोचपावती असते. असंही म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. 21 अध्यायामधून श्री गजानन महाराजांची चरित्रगाथा वर्णन करताना संत कवी दासगणू महाराजांनी श्री गजानन महाराजांच्या अवतार कार्याचे विविध पैलू वर्णन केले आहेत. मात्र त्यात देखील महाराजांनी नेमका भक्त कसा असावा किंवा भक्त मार्ग, भक्ताने कोणत्या पद्धतीच्या मार्गाचा पुरस्कार करावा किंवा स्वीकार करावा याविषयीचं एक अप्रतिम भाष्य 19व्या अध्यायामध्ये लिहिलं गेलेलं आहे. संत कवी दासगणूंनी वासुदेवानंद सरस्वती आणि श्री गजानन महाराजांची जी भेट झाली होती आणि त्यानंतर परमशिष्य श्री बाळाभाऊ महाराज यांच्या मनामध्ये ज्या काही शंका म्हणा किंवा ज्या काही त्यांना पडलेले जे प्रश्न होते संप्रदायाच्या मार्गातले, त्याचं निराकरण करताना किंवा त्याविषयी अधिक माहिती देताना जे भक्तिपंथाचे, कर्मपंथाचे जे मार्ग त्यांनी सांगितले, ते मोक्षाकडे घेऊन जातात, त्यामध्ये सुद्धा भक्तिमार्ग कसा श्रेष्ठ आहे हे अत्यंत अढळ आणि अधोरेखितपणे त्यांनी ते मांडलेले आहे. अत्यंत प्रभावीपणे त्यांनी उदाहरण देत भक्तिमार्गाचा जे यश म्हणा किंवा भक्तिमार्गाचं जे महत्त्व आहे ते त्यांनी पटवून दिलेलं आहे. मात्र हे भक्तिमार्ग हा किती प्रभावी असू शकतो किंवा भक्त हा भगवंताच्या निकट किंवा त्याच्या जवळपास किती प्रभावीपणे जाऊ शकतो याचं उदाहरणच आपल्याला बघायचं झालं तर त्याचं संपूर्णपणे प्रतिबिंब 16व्या अध्यायामध्ये पडल्याचं आपल्याला दिसून येईल. 16व्या अध्यायामध्ये अवघ्या 150 ओव्या आहेत. मात्र या 150 ओव्यांमध्ये सुद्धा जे 3 प्रसंग दासगणू महाराजांनी वर्णिलेले आहेत ते संपूर्णपणे भगवंताला शरण गेल्याच्या नंतर भक्ताचा उद्धार भगवंत कसा करतो याचं उदाहरण देणारे किंवा याचा अत्यंत परिपूर्ण असा दाखला देणारे असे हे 3ही प्रसंग आहेत. पहिला प्रसंग आहे तो पुंडलिक भोकरे या अतिशय तरुण अशा भक्ताचा. तो तरुण असल्यामुळे थोडाफार भांबावलेला आहे, सैरभैर झालेला आहे. भक्तिमार्ग म्हणजे नेमकं काय, सद्गुरू म्हणजे काय, सद्गुरूची प्राप्ती कशा पद्धतीने व्हायला हवी, सद्गुरू कसा शोधावा, या सर्व विचारांच्या गलबल्यामध्ये तो अडकलेला असा अत्यंत नव्या पिढीचा तो प्रतिनिधी आहे. मात्र त्याला स्वप्नदृष्टांताद्वारे मार्गदर्शन करून त्याला योग्य मार्ग दाखवणं इतकंच नव्हे तर निर्गुणाचा पुरस्कार करताना आधी सगुणाच्या गावातून जावं लागतं हे देखील ठसवण्यासाठी महाराजांनी त्याला
पाठवलेल्या आहेत, आपल्या प्रासादिक पादुका त्यांच्याकडे दिलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने सगुण आणि निर्गुण ह्या दोघांचाही प्रत्यय महाराजांनी या प्रसंगातून घडवलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा जो दुसरा प्रसंग आहे तो भाऊ कौरांचा आहे. मेडिकल ऑफिसर म्हणून पुढे प्रख्यात झालेले भाऊ कौर त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये किंवा त्यांच्या त्या तरुण वयामध्ये महाराजांना झुणका भाकरीचा नैवेद्य घेऊन जावा अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. मात्र काही कारणवशाने ते वेळेत पोहोचू शकले नाहीत. तरीसुद्धा महाराज त्यांच्या नैवेद्याची वाट पाहत कसे तिष्ठत राहिले या विषयाचा एक अत्यंत हृद्य असा कथाभाग या अध्यायामध्ये वर्णिलेला आणि त्या दृष्टीने त्या विषयाच्या माध्यमातून भक्त किती ओढीने आणि तळमळीने आपल्या सद्गुरूंसाठी इच्छा प्रगट करतो आणि त्याची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत देखील किती तन्मयतेने त्याची वाट पाहत राहतो, किती सहन करतो किंवा किती सोशिकतेने ह्या सर्व गोष्टींचा सामना करतो याचंही अतिशय हृद्य आणखीन विहंगम असं दृश्य शब्दांच्या माध्यमातून दासगणूंनी साकारलेलं आहे. तिसरा प्रसंग अवघ्या 25 ओव्यांचा आहे. मात्र मला स्वतःला असं वाटतं की गजानन विजय ग्रंथामधला सर्वात प्रभावी असा जर कुठला प्रसंग असेल तर तो हा आहे जो तुकाराम शेगोकारच्या बाबतीमध्ये घडलेला आहे. भगवंत साक्षात समोर असताना सुद्धा भक्ताची कसोटी कशी पाहिली जाते आणि भक्त जर त्याच ताकदीचा असेल तर तो त्या कसोटीला पार करून पूर्णपणे त्यांच्या कसोटीवरती कसा खरा उतरतो याचंही अतिशय प्रभावी वर्णन संत कवी दासगणूंनी या 16व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भक्तिप्रेम किंवा भक्ती मार्गाचा जो पुरस्कार करणारा जर खऱ्या अर्थाने जर कुठला अध्याय असेल तर तो 16वा असावा. याचा अर्थ अन्य कुठल्या अध्यायामध्ये असे प्रसंग नाही आहेत का तर जरूर आहेत, पण काही चरित्रापर आहेत, काही कथापर आहेत, काही महाराजांची महती पुढे वर्णन करण्यासाठी म्हणून योजलेले आहेत, काहीमध्ये प्रसंगनिष्ठ असे काही दाखले दिलेले आहेत. मात्र 16व्या अध्यायामध्ये पूर्णपणे जो कथाभाग आलेला आहे तो संपूर्णपणे महाराजांनी ज्या भक्तिपंथाचा पुनरुच्चार केला, पुरस्कार केला त्याला पुढे नेणारे असे प्रसंग आहेत असं मला वाटतं आणि म्हणून 16वा अध्याय हा भक्तिपंथाचा पुरस्कर्ता असा अध्याय आहे असं माझं मत आहे. या ग्रंथाचा प्रारंभ देखील दासगणू महाराजांनी जसं पारंपरिक प्रत्येक अध्यायाचा प्रारंभ त्यांनी विविध देवतांना आवाहन करून जसा केलेला आहे तशाच पद्धतीने 16व्या अध्यायाचा जो आरंभ आहे तो सुद्धा त्यांनी परशुरामांना आवाहन करून केलेला आहे. ते म्हणतात की जय जयाजी परशुधरा हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको. परशुरामाने सहस्रार्जुनांचा ना योग्य ते शासन करून द्विजांचं संरक्षण केलं. मात्र तोच परशुराम आता ब्राह्मणांविषयी किंवा विप्रजनांविषयी उदासीनता का आहे अशी खंत दासगणू व्यक्त करतात आणि त्याचबरोबर ते म्हणतात की आता तुम्ही डोळे मिटू नका, स्वस्थ बसू नका, आणीबाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत. आता हे केवळ द्विजांप्रतीच आहे अशातला भाग नाही, हे सर्वसामान्य माणसांना सुद्धा लागू पडतं. जेव्हा आणीबाणीचे प्रसंग म्हणजे अवतीभोवती औदासीन्य पसरतं तेव्हा साहजिकच मनाला असा एक प्रश्न पडतो की परमेश्वर आहे कुठे आणि परमेश्वर जर आहे तर हे असे प्रसंगांना आम्हाला का सामोरं जावं लागतं. तर त्याची एक छोटीशी झलक म्हणा दासगणू ह्या आरंभीच व्यक्त करतात आणि त्याचबरोबर ते हेही सांगतात की आर्य संस्कृतीचं ते काही रक्षण आहे तर हे फक्त तुझ्यामुळेच होणार आहे. हे तुझ्यामुळेच म्हणजे केवळ परशुरामामुळेच नाही तर परशुराम हे ज्या ईश्वरी तत्वाचा पुरस्कार करतात, ते ज्या ईश्वरी तत्वाचं प्रतिनिधित्व करतात त्या ईश्वरी तत्वाच्या हातातच आर्य संस्कृतीचं म्हणजे आपण सर्वसामान्य जनता जे काही सध्या जगतोय त्याचं आणि आपलं असं दोघांचे संरक्षण हे त्या परमेश्वराच्याच हातामध्ये आहे. त्यामुळे इतका बिकट प्रसंग येईपर्यंत तू तटस्थ राहू नकोस, तू वेगाने काहीतरी हालचाल कर आणि आपल्या या सर्वसामान्य भक्तांना या अडचणीच्या काळात तू अडचणीपासून मुक्त कर, त्यांना समस्यांपासून त्यांची मुक्तता कर आणि त्यांना निर्विघ्न आयुष्य जगण्याची त्यांना संधी दे. ही अशा पद्धतीचं वंदन म्हणा किंवा अशा पद्धतीचं गाऱ्हाणं म्हणा हे दासगणूंच्या लेखन शैलीतलं एक महत्त्वाचं अंग आहे. कुठल्याही ग्रंथाच्या अध्यायाची सुरुवात
दासगणू कधीही सरळ प्रसंगाने करत नाही, तर त्या विविध देवतांचा त्याच्यामध्ये ते उच्चार करतात, जेणेकरून विविध सांप्रदायिक मंडळींना ही सर्व दैवत जी आहेत ती आपलीशी वाटत असतात आणि कुठेतरी त्या सर्वांचा उल्लेख आल्यामुळे ही मंडळी त्या ग्रंथाच्या वाचनाशी एकरूप होतात. त्यांना त्या ग्रंथाविषयी, त्या ग्रंथातल्या मांडलेल्या विषयाविषयी सुद्धा त्यांना ममत्व वाटतं आणि कुठेतरी आपण त्यांचं आराध्य दैवत आपले जे आहेत त्यांचा उल्लेखही त्याच्यामध्ये आलेला आहे, हे कुठेतरी त्यांना सुद्धा सुखावतं. त्यामुळे अर्थातच, आणि ही सर्व दैवत आहेत ही दासगणू महाराजांचे सुद्धा पारंपरिक आराध्य दैवत आहेत. यातील अनेक सत्पुरुष असे आहेत की ज्यांच्यावरती दासगणू महाराजांनी स्वतः ग्रंथलेखन केलेलं आहे. त्यामुळे ही सर्वच मंडळी, मध्ये परमेश्वर असो, साधू संत असो, सत्पुरुष असो, सद्गुरू असो, ही सर्व मंडळी दासगणूंच्या इतकी जवळची आहेत, इतकी आत्मीयतेची आहेत की प्रत्येक ग्रंथामध्ये, म्हणजे केवळ गजानन विजय ग्रंथातच असं नाही, तर दासगणूंचं तुम्ही उपलब्ध साहित्य जर बघितलं तर प्रत्येक ग्रंथामध्ये कुठे ना कुठेतरी तुम्हाला मूळ ग्रंथाच्या नायकाविषयी जसा उल्लेख आहे त्याचबरोबर त्यांच्या समकालीन अनेक संत सत्पुरुषांचा उल्लेख, अनेक देवदेवतांचा उल्लेख, अनेक पौराणिक दाखले, अनेक प्राचीन तसे अर्वाचीन दाखले दासगणू देताना आढळतात आणि त्यामुळे केवळ त्यांचं आराध्य दैवताविषयीचं त्यांचं मतच फक्त ते प्रदर्शित करत नाही, तर आपल्याही मनामध्ये त्या दैवताविषयी एक कुतूहल जागृत करतात आणि ही मला वाटतं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ग्रंथकर्त्याने फक्त चरित्र ग्रंथापुरतं किंवा त्या चरित्र ग्रंथाच्या नायकापुरतं मर्यादित राहू नये, तर संपूर्ण तत्व, परमेश्वर तत्व जे काही विशाल आणि ते संपूर्ण आसमंतामध्ये पसरलेलं आहे त्याची थोडीफार झलक आपल्या वाचक भक्तांना करून देणं हे त्या ग्रंथकाराची गरज असते, त्या ग्रंथकाराची ती आवश्यकता त्यासाठी असते आणि म्हणूनच त्या ग्रंथकर्त्याचं त्यासाठी नियोजन झालेलं असतं. आणि त्या पातळीवरती जर आपण बघितलं तर 16व्या अध्यायाचा प्रारंभ त्यांनी परशुरामाचा संदर्भ देऊन केलेला आहे आणि हा परशुराम हा केवळ परशुराम नसून तो संपूर्ण दैवतांचं प्रतिनिधित्व करतो आणि त्याला दासगणू महाराज आवाहन करतात आपल्या सर्वांच्या वतीने की तू आता स्वस्थ बसू नकोस, आर्य संस्कृतीचं रक्षण किंवा या समाजाचं रक्षण करण्यासाठी हातात जो परशु घेतला आहे त्याचा आता वापर करण्याची वेळ आली. असं म्हणून दासगणू महाराज गजानन माया अघटित कोण जाणे तिचं प्रत असं म्हणून ते पहिल्या प्रसंगाकडे वळतात. आता हा जो पहिला प्रसंग आहे हा पुंडलिक बोकरे यांना मी मगाशी म्हटलं तसं स्वप्न दृष्टांत झालेला आहे. आता यामध्ये कसं आहे की पुंडलिक बोकरे हा वयाने लहान होता, त्यामुळे खरं सांगायचं तर त्या वयामध्ये फक्त परमेश्वराची भक्ती एवढंच काय ते फक्त असतं, पण त्या भक्तीतून पुढे आपल्याला काय निष्पन्न होईल, आपल्याला कशा पद्धतीने ती भक्ती करायची आहे त्याविषयीचं मार्गदर्शन योग्य त्या व्यक्तीकडून मिळतंच असं नाही. त्यामुळे बऱ्याचदा तरुण वयामध्ये किंवा तरुणांमध्ये अध्यात्माविषयीची उदासीनता तरी असते किंवा त्याविषयीची अनिश्चितता तरी असते. एक प्रकारचं अध्यात्माकडे बघण्याचं गांभीर्य जे आहे ते योग्य वेळी जर योग्य गुरु नाही मिळाला तर ते पूर्ण सर्वार्थाने ते प्रभावी होत नाही, सर्वार्थाने ते साध्य होत नाही. म्हणूनच इथे पुंडलिक बोकरेंची भावावस्था दासगणूंनी जी मांडलेली आहे त्यामध्ये की शेजारची त्याची जी बाई त्यांच्या जी राहते भागाबाई ठाकरे ही जेव्हा सांगते की अरे तू कुठल्या गुरुला म्हणजे तू त्याचा पुरस्कार करतोस किंवा शेगावच्या महाराजांचा जर तू पुरस्कार करत असशील किंवा त्यांच्याकडे जर तू गुरु म्हणून बघत असशील तसं कोणतं लक्षण आहे की ते तुला त्यांच्यामध्ये आढळलं. आणि हे सांगताना अत्यंत खुबीने दासगणू महाराजांनी गुरु कसा असावा याच्याविषयी भाष्य केलेलं आहे. मात्र ते भाष्य परस्पर विरोधी अशा व्यक्तीकडून म्हणजे भागाबाई ठाकरेंकडून त्यांनी ते करवून घेतलेलं आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी, गुरु असावा परमगुणी भक्तिपंथा ते दाविता. बघा किती छान आहे बघा की भागाबाई ठाकरे खरं तर असं आपण बघायला गेलं तर ती पण पुंडलिक बोकरेची दिशाभूल करते, पण ते करताना ती एक सहज गुरुबद्दल तर जे भाष्य करते हे दासगणूंच्या करवी असल्यामुळे त्याला एक विलक्षण अर्थ प्राप्त होतो. आणि त्यात ते म्हणतात की गुरु असावा महाज्ञानी, गुरु हा महाज्ञानी असायला पाहिजे. याचं कारण शिष्य जर अज्ञानी असेल, भक्त अज्ञानी असेल, त्या अज्ञानातून जर त्याला मार्ग काढायचा असेल तर संपूर्ण ज्ञान आधी मुळात गुरुला असायला लागतं. गुरुच जर महाज्ञानी नसेल, तोच जर अल्पज्ञानी असेल तर तो आपल्या भक्तांना, आपल्या शिष्यांना कसा मार्ग दाखवणार. त्यामुळे पहिल्याच चरणामध्ये ते म्हणतात की गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी. आता चातुर्य म्हणजे काय की नुसती हुशारी असून चालत नाही,
तर त्या हुशारीबरोबर ती हुशारी नेमकी कशी वापरायची यासाठी बुद्धी असावी लागते, बुद्धी कौशल्य असावं लागतं. तर नुसती हुशारी, त्या हुशारीबरोबर अंगभूत हुशारी म्हणजे ज्याला आपण बुद्धी म्हणतो, ती बुद्धीसुद्धा असायला पाहिजे. तारतम्य, कुठे काय बोलायचं, कुठे काय बोलू नये, कुठे काय करावं, कुठे काही करू नये, या सर्व गोष्टींचं ते तारतम्य असतं, ते सामंजस्य असतं, हे तुम्हाला बुद्धीतून प्राप्त होतं. म्हणून तो गुरु नुसताच महाज्ञानी असूनही चालत नाही, तर त्याने आपल्या भक्ताला, आपल्या शिष्याला चातुर्य म्हणजे चतुर कसं असावं हे सुद्धा त्याने शिकवलं पाहिजे. त्याचबरोबर त्याने सर्व शास्त्रांशी त्याला अवगत करून दिलं पाहिजे. शास्त्र म्हणजे अनेक प्रकारची शास्त्र आहेत. सामाजिक शास्त्र आहेत, ऐतिहासिक शास्त्र आहेत, वैदिक शास्त्र आहेत, न्यायिक शास्त्र आहेत. आपण जो मार्ग निवडलेला आहे त्या मार्गामध्ये कुठलं शास्त्र ते उपयोगी आहे, त्या शास्त्राचा संपूर्णपणे अभ्यास गुरूंनी आपल्या शिष्याकडून, आपल्या भक्ताकडून करून घ्यायला पाहिजे. त्याशिवाय तो चिंतामणी असायला पाहिजे. चिंतामणी म्हणजे काय, तर दोन्ही प्रकारे, की तो गुरु शिष्याची चिंता हरण करायला हवा आणि त्याच्या मनामध्ये ज्या ज्या काही अपेक्षा म्हणा किंवा ज्या ज्या काही शंका म्हणा, ज्या ज्या काही आशंका म्हणा, त्याचं तो निरसन करणारा असा हवा, की तो अशा चिंतामणीसारखा तो असावा, की जे जे त्याने चिंतलंय ते सर्व काही तो त्याला देणारा असावा. मग त्यामध्ये त्याच्या वैयक्तिक समस्या असतील, त्याच्या पारमार्थिक समस्या असतील, काही अडचणी असतील, शंका कुशंका असतील, त्याच्या मनामध्ये काही द्वैत अद्वैताच्या काही भावना असतील, त्या सर्वांविषयीचं भाष्य करणारा आणि त्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारा, त्याची विचारशक्ती, त्याची जाणीव प्रखर करणारा, त्या विचारशक्तीला अधिकाधिक बल देणारा असा हा गुरु असायला हवा. गुरु असावा परमगुणी. परमगुणी याचं ते म्हणतात बाबा, नुसतं गुणी म्हणत नाही, तर ते परमगुणी म्हणजे काय, की सर्व गुणांचा परमोच्च अवस्था जी आहे, म्हणजे जे जे उत्तम गुण आहेत, जसं समर्थ रामदासांनी उत्तम गुण किंवा चांगली लक्षणं जी म्हटलेली आहेत, त्या सर्व चांगल्या गुणांमध्ये सुद्धा परमपद किंवा परमोच्च अवस्था गाठलेला असा तो गुरु असावा. आणि असा जर गुरु मिळाला तर भक्तिपंथ दाखवणं किंवा भक्तिपंथाला जाणून घेणं किंवा भक्तिपंथापर्यंत पोहोचणं ते शिष्याला अतिशय सुलभ असं ते ठरतं. आणि तो शिष्य त्या भक्तिमार्गामध्ये सर्व जी काही साधनं आहेत त्याचा यथायोग्य वापर करून अत्यंत श्रेष्ठ अवस्थेला म्हणजे मोक्षाच्या गतीला तो जाऊ शकतो. ते जाण्यासाठी ती जी परिस्थिती आहे ती परिस्थिती निर्माण करणारा गुरु असावा असं दासगणू भागाबाई ठाकरेंच्या मुखातून वदवतायत. मात्र त्यामागचा जो आशय आहे तो स्वतः भागाबाईला कळलेला नाही आहे. याचं कारण तिचा धंदाच मुळात तो आहे की कुठेतरी कुठला तरी बंधू साधू किंवा काय जे असेल त्या गुरुचे महत्त्व किंवा त्याची योग्यता न तपासता त्याच्या मागे धावणं हे जे एक चांचल्य आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टीचा तिने म्हटलेलं आहे की तो चातुर्य ह्याचा चिंतामणी वगैरे असावा, पण शिष्य कसा असावा याविषयी मात्र ती अनभिज्ञ आहे. त्यामुळे तिला स्वतःला गुरुची पारख तेवढीशी नाही आहे. तरीसुद्धा ती पुंडलिक भोकरेला मार्गदर्शन करते की तू शेगावच्या महाराजांची जी भक्ती करतोस त्यांच्याकडे हे कुठलेही गुण नाही आहेत, त्यामुळे मी जो गुरु केला आहे त्यालाच तू सुद्धा फॉलो कर, तूही त्याचंच गुरुतत्व स्वीकार, तू त्याचा शिष्य हो. तर हा गुरु कोण आहे तर तो जवळच त्यांच्या एखाद्या गावातला आहे. अर्थात आपल्याला अनेकदा असं समजतं की कोणी ना कोणीतरी रेफरन्स देतं, कोणीतरी संदर्भ देतो की तिकडे अमुक एक सत्पुरुष आहेत, तिथे तुम्ही जा, ते तुमचं भलं करतील, आणि आपण केवळ त्या संदर्भावरून आपण त्यांच्याकडे जातो किंवा तोच संदर्भ घेऊन आपण अनेकांना त्या गुरुचे संदर्भ देतो की जे आपल्याला स्वतःला ठाऊक नसतात, आपल्याला त्यांच्याविषयी फारशी माहिती नसते, पण कोणीतरी सांगितलं म्हणून आपणही सांगू, अशा पद्धतीचं त्यांचं वागणं असतं. पण हे अध्यात्मामध्ये अशा पद्धतीचं वागणं किंवा तारतम्य न राखलेलं वागणं हे अतिशय धोकादायक असतं. हे सांगण्यासाठी म्हणून इथे भागाबाई ठाकरेंची योजना आहे. ती केवळ त्या उपदेशापुरती येते, ते सांगण्यापुरते येते, पण एक फार महत्त्वाचं कार्य करून जाते. ते कार्य म्हणजे असं की पुंडलिक भोकरेची जी संभ्रमित अवस्था आहे ती संभ्रमित अवस्था दूर होऊन त्याच्या ठाई श्री गजानन महाराजांच्या चरणी असलेली जी दृढ भक्ती आहे ती अधिक दृढ करण्याचं काम ह्या भागाबाई ठाकरेंनी केलेलं आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की पुंडलिक भोकरे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच महत्त्वाच्या व्यक्तिरेखा या भागाबाई ठाकरेंच्या देखील आहेत. तिने जर तितक्या वेगाने, तिने जर तितक्या तीव्रतेने जर पुंडलिक भोकरेंचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला नसता तर ती जी तळमळ आहे पुंडलिक भोकरेंना गजानन महाराजांच्या बाबतीत लागलेली ती अधिक तीव्र झाली नसती.
केवळ भागाबाईंचा जो आग्रह आहे की आता उद्या सकाळी मला तुझ्याबरोबर जायचं आहे म्हटल्यावरती तो संपूर्ण त्याची जी तळमळ आहे की गजानन महाराजांचं सारखं आराध्य दैवत सोडून मी दुसऱ्या गुरुकडे कसं जावं, तर ही जी तळवळ आहे, ही जी कुठेतरी बेचैनी आहे, ही जी असोशी आहे, ही इतक्या तीव्रतेपर्यंत पोहोचली की शेवटी महाराजांना स्वतःला त्याच्या स्वप्नामध्ये यावं लागलं, स्वप्न त्याला दृष्टांत द्यावा लागला. आणि हा स्वप्न दृष्टांत देताना महाराज त्या स्वप्नामध्ये प्रगट झालेले आहेत. बघा 21 अध्यायामध्ये असे फार कमी प्रसंग आहेत की महाराज कोणाच्या तरी स्वप्नात जाऊन प्रगट झालेले आहेत आणि महाराजांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. एक पुंडलिक बोकरे असतील किंवा तिमाजी माळी असतील की जिथे अत्यंत टोकाचं म्हणजे त्या भक्ताचं कुठेतरी कोणीतरी त्यांची दिशाभूल केली म्हणा किंवा काहीतरी बाका प्रसंग आल्यामुळे त्याची जी भक्ती आहे ती कुठेतरी ढळेल की काय याची चिंता महाराजांना आहे. म्हणजे सद्गुरू किती असतो बघा, किती त्याला ती तळमळ असते की आपल्या भक्ताविषयी की तो जरा देखील इथे तिथे हलू नये, जरा देखील तो विचलित होऊ नये. याच्यासाठी सद्गुरू स्वतःचं श्रेष्ठत्व बाजूला ठेवून त्या भक्ताच्या स्वप्नामध्ये जातात, विविध वेश धारण करून त्या भक्तासमोर प्रगट होतात, पण त्या भक्ताला विचलित होऊ देत नाहीत. हे अत्यंत उत्तम उदाहरण या पुंडलिक बोकरेंच्या प्रसंगामध्ये सुद्धा आहे. मध्यरात्री स्वप्नामध्ये दृष्टांताच्या द्वारे महाराज प्रगट होतात आणि नुसतंच प्रगट होत नाही तर त्यांना ते म्हणतात की अरे असे अनेक गुरु असतात की जे कानामध्ये म्हणजे कान फुंकून आपण ज्याला म्हणतो तर ते गुरुत्व किंवा शिष्यत्व त्याला ते बहाल करतात, संप्रदायामध्ये त्याला सामील करून घेतात. पण सगळेच कानामध्ये बोलतात म्हणून ते गुरु होऊ शकतात का? म्हणून इथे दासगणूचा मिश्किलपणा तुम्हाला दिसून येतं. ते म्हणजे कानात काही बोलायला म्हणू नका तो गुरु झाला. अशा कान गोष्टी अनेक लोक करत असतात. एकमेकांच्या कानामध्ये अनेक लोक काही सांगत असतात. मग ते एकमेकांचे गुरु होतात का? तर नाही. कारण गुरु होण्यासाठी तो गुरु चातुर्य शास्त्र चिंतामणी असावा लागतो, तो गुरु महाज्ञानी असावा लागतो, परमगुणी असावा लागतो. आणि तो जेव्हा तुमच्या कानामध्ये एखादी गोष्ट सांगतो तेव्हा निश्चितच तुमचा उत्कर्ष आणि तुमचा उदय, भाग्योदय हा होतोच होतो. त्यामुळे कान गोष्टी नेमकं कोण करते हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आता इथे महाराज जेव्हा त्याला स्वप्नदृष्टांताद्वारे अचूक मार्गदर्शन करतात, त्याचबरोबर गणगण हा त्यांना गुरुमंत्रसुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर पण इतकं असू नये, पुंडलिक बोकरे महाराज यांचं वय त्यावेळेला फार लहान होतं. त्यामुळे त्या वयामध्ये नामजप म्हणा किंवा ध्यान म्हणा किंवा साधना म्हणा, हे जे अनुभवाने येणारं जे ज्ञान किंवा अनुभवाने येणारं जे शहाणपण जे असतं याचं थोडं कुठेतरी कमतरता असते. त्या वयामध्ये नुसतं ज्याला आपण बिगिनर्स म्हणतो किंवा ज्याला आपण शिकाऊ म्हणतो, तर याच्यामध्ये इतक्या अत्युच्च कोटीची साधना करणं त्या भक्ताकडून सुद्धा अनपेक्षितच असतं आपल्याला सुद्धा. त्यामुळे महाराजांना सुद्धा ह्या गोष्टी ठाऊक आहेत. बघा महाराज सुद्धा इतके व्यवस्थित मार्गदर्शन किंवा मार्गदर्शनाची महाराजांची जी पद्धत आहे ती सुद्धा इतकी अप्रतिम आहे की ज्याला जे हवं ना त्याला नेमकेपणानं देणं हा महाराजांचा एक चरित्रकार्यातला किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वातला जो स्वभाव आहे किंवा त्यांच्या स्वभावाचं ते प्रतिबिंब आहे ते आपल्याला ह्या प्रसंगामध्ये पडलेलं दिसतं. इथे महाराज नुसतंच गणगण हा मंत्र देत नाहीत, नुसतंच त्याला आश्वासन देत नाहीत, नुसतं गुरुबद्दलचं मार्गदर्शनच करत नाहीत, तर त्याला ते आणखीन एक मुभा देतात विचारायला. आणि त्याचा तो पूर्णपणे फायदा घेऊन पुंडलिक बोकरे त्यांना म्हणतात की मला आणि काय हवं ते तू मला सांग. त्यावेळेला पुंडलिक बोकरे म्हणतात की मला तुमच्या पादुका हव्यात म्हणून. आणि महाराज म्हणतात की हो मी तुला दिल्या म्हणून. अर्थात ते दुसऱ्या दिवशी ते एक विलक्षण नाट्य घडवून आणतात. नेमके झामसिंग तिथे गेलेले असतात, त्यांच्यावर त्या पादुकाही पाठवून देतात. आता ह्या पादुका किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सगुणातल्या गोष्टी आहेत. भक्त हो कसं आहे की भक्ती मार्ग म्हणा किंवा अध्यात्म म्हणा हे थेट निर्गुणातून होत नाही. निर्गुण ही पुढची पायरी झाली. पण जसं दासगणूंनीच म्हटलंय की जर लहानपणाच आला नाही तर मोठेपणा कसा येईल. म्हणजे मोठेपणा येण्यासाठी लहानपण येणं फार गरजेचं असतं. त्यामुळे निर्गुण निराकार तत्त्व जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा सगुण साकाराची भक्ती आपल्याला करावी लागते. आणि पुंडलिक महाराजांना ह्या सगुण तत्त्वाची ओळख व्हावी म्हणून महाराज आपल्या पादुका त्यांना पाठवून देतात. आणि त्या पादुकांची नंतर ते भक्ती करतात. आता आपल्याला पुढेही माहिती आहे की जो भाग गजानन विजय ग्रंथामध्ये आलेला नाही आहे, पण गजानन विजय ग्रंथ जेव्हा लिहून झाला त्यानंतर काही काळाने पुंडलिक महाराज यांचं निधन झालं. मात्र अखेरच्या काळामध्ये ज्यांना त्यांची भेट झालेली आहे पुंडलिक बुवांची,
ते सर्वजण सांगत असतात की पुंडलिक महाराज इतक्या परमोच्च पदापर्यंत गेले होते की ते संत तत्वापर्यंत त्यांनी मजल गाठलेली होती. इथे मी जे तुम्हाला मगाशी म्हणालो की सगुणाच्या पायरीवरून निर्गुणाकडे जाणं, हा निर्गुणाचा जो प्रत्यय आहे तो प्रत्यय त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या भागामध्ये, अखेरच्या पर्वामध्ये त्यांना अनुभवायला मिळाला. पुंडलिक भोकरे हे सत्पुरुष होऊनच नंतर ते काळाच्या पडद्याआड गेले. मात्र त्यांची जी पायाभरणी आहे ती महाराजांनी सगुण तत्वातून करून दिलेली आहे. त्यांना पादुका त्यांच्याकडे पाठवून दिल्या, त्या पादुकांचं त्यांनी पूजन केलं आणि एक भक्त संप्रदायामध्ये अढळपणे एक महत्त्वाचं असं एक स्थान निर्माण करणारा एक भक्त, त्याला जरा देखील विचलित न होऊ देता महाराजांनी आपल्या संप्रदायामध्ये कायम केलं आणि भक्ती मार्गाची ही जी ध्वजा आहे ही फडकवण्याचं काम ज्या सत्पुरुषाकडे होतं, ज्या भक्ताकडे होतं, त्याची भक्ती कशी दृढ राहील याचा महाराजांनी विचार केला असं आपल्याला ह्या प्रसंगातून दिसतं. आता हे जे तात्पर्य हे दासगणू महाराजांनी पहा श्रोते खरे संत सांभाळीती आपुले भक्त असं म्हणून विशदही केलेली आहे असं आपल्याला त्यातून दिसून येतं. हा प्रसंग हा साधारणपणे जो पहिला प्रसंग आहे हा 56 ओव्यांचा आहे. 56व्यापासून जी दुसरी ओवी जी सुरू होते इथे थोडंसं असं आहे की 56वी ओवी अशी आहे की पहा श्रोते खरे संत सांभाळीती आपुले भक्त आडमार्गाने किंचित जाऊ न देती तयाला निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात ते येईल ध्यानात या कथे ते ऐकिता. अनेकांना असं वाटतं की हे जे भाष्य आहे दासगणूंनी केलेलं हे पुंडलिकबुवा भोकरेंचे जो प्रसंग आहे त्याविषयीचं आहे. मात्र हे तसं नसून हे यापुढे जो येणारा प्रसंग आहे तो भाऊ कवरांचा प्रसंग आहे. त्या प्रसंगाविषयीचं हे सुतोवाच आहे की या कथे ते येईल ध्यानात या कथे ते ऐकता. म्हणजे जी पुढेची कथा आता दासगणू महाराज जे लिहित आहेत त्यामधून ह्या वचनाची सार्थता पहा श्रोते खरे संत सांभाळती आपुले भक्त या विधानाची सत्यता किंवा सार्थता आपल्याला पुढील प्रसंगातून येणार आहे. आता हा प्रसंग कुठला आहे तर भाऊ कवरांचं मनोरथ जे महाराजांनी पूर्ण केलं. भाऊ कवर हे सुद्धा तरुण वयातले तरुण विद्यार्थी दशेतले होते. वैद्यकीचा अभ्यास करत होते, जे पुढे जाऊन मेडिकल ऑफिसरसारख्या मोठ्या पोस्टवरती ते विराजमान झाल्यानंतर संपूर्ण अकोला विदर्भ प्रांतामध्ये त्यांची भटकंती होती. त्यांचा नावलौकिक त्यांचा अफाट होता. मात्र त्यांना लहानपणापासूनच त्यांना देवभक्ती त्यांची जी होती असं दासगणूंनी त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. गजानन महाराजांचे ते निश्चित भक्त होते. त्यांचे वडील, त्यांचे बंधू, त्यांचं संपूर्ण घराणं हे गजानन भक्तीमध्ये लीन झालेलं होतं. गजानन महाराजांचे भक्तिमय असं घराणं, त्या घराण्यातले भाऊ कवर हे एक अत्यंत उच्च विद्या विभूषित, वैद्यकीचा अभ्यास, आंग्ल परीक्षा देऊन आलेले, अत्यंत तल्लख, बुद्धिमान असं असूनही भक्ती मार्गाविषयीचं विलक्षण ममत्व, विलक्षण प्रेम, विलक्षण जिव्हाळा भाऊ कवरांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसून येतो. सर्वसाधारणपणे या वयातली किंवा या वयोगटातली जी मुलं असतात ही चैन करणं किंवा काही मजा करणं, आयुष्यातले सर्व भोग किंवा उपभोग हे सगळं उपभोगणं यामध्ये दंक असतात. मात्र अशा वेळेला भाऊ कवरांचा उल्लेख जेव्हा अध्यात्मामध्ये मुरलेला एक तरुण वयातला साधक अशा पद्धतीने होतो तेव्हा नैसर्गिकरित्या आपल्याला त्यांच्याविषयीचा जो अभिमान आहे, त्यांच्याविषयीचा जो आदर आहे तो वाढतो. किंबहुना त्यांच्याविषयीचं जे प्रेम आहे ना ते सुद्धा आपल्या मनामध्ये जागृत होतं. तर असे हे जे भाऊ कवर आहेत ते एका सुट्टीमध्ये आलेले आहेत आणि त्यांना अशी इच्छा आहे की गजानन महाराजांसाठी आपण नैवेद्य द्यावा, एक प्रसाद म्हणून आपण त्यांना भोजन किंवा असं त्यांना द्यावं आणि तो त्यांच्या आवडीचा म्हणजे कांदा, भाकरी, पिठलं, मग हे जे महाराजांना आवडते ते पदार्थ होते. हे पदार्थ अकोल्याहून त्यांना शेगावला त्यांच्यासाठी न्यावे. आता गंमत अशी आहे की इथे दासगणू म्हणतात की त्यांची माता नव्हती, म्हणजे त्यांची आई नव्हती, फक्त वडील होते आणि त्यांचे वडील बंधू होते आणि त्यांची वहिनी होती. तर त्यामुळे आता हा जो हट्ट आहे किंवा म्हणजे हे जे काही सांगणं आहे तर ते आपण आपल्या आईला किती सुलभपणे सांगू शकतो. आपण हक्काने सांगतो की बाबा आई मला अमुक करून दे, तमुक करून दे. पण हाच नेमका जो भाग आहे तो त्यांच्या आयुष्यामध्ये एक रिकामा असा एक जो कोपरा आहे तो त्यांचं माऊली तत्व किंवा माऊली प्रेम त्यांना लाभलेलं नसल्यामुळे किंवा माऊली प्रेमाचा त्यांच्या जीवनामध्ये अभाव आहे. आणि म्हणूनच इथे दासगणू महाराज ते अतिशय अप्रतिमपणे वर्णन करतात की हट्ट एका करण्याला माता तेच स्थान असे.
मूल किती मोठं झालं किंवा काहीतरी त्याला जर हट्ट करायचा असेल तर एकमेव स्थान म्हणजे तसे माता. तसंच अध्यात्मामध्ये जर तुम्हाला हट्ट आपल्याला ते पुरवणार आहे तर ती हट्ट पुरवणारी सुद्धा एकच माता, ती म्हणजे माऊली, म्हणजे माऊली तत्व, अर्थात आपल्यासाठी गजानन महाराज. तर ते सांगतानाच आणखीन एक छान दाखला ते देतात की पूर्ण सत्य वाचून मनोरथ न होती पूर्ण. हेही एक अत्यंत व्यावहारिक सत्य दासगणू महाराजांनी इथे सांगितलेलं आहे की जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा निर्माण झाली तर ती इच्छा पूर्ण करायला तुमच्या हातामध्ये पूर्ण सत्ता हवी. जर तुमच्या हातामध्ये अर्धवट सत्ता असेल तर तुम्ही किती मनामध्ये विचार चांगले करा किंवा कुठलेही विचार करा, ते पूर्णत्वाला जात नाहीत. म्हणूनच पूर्ण सत्ता जर हवी असेल तर तुमचे मनोरथ पूर्ण होतात. आता इथे असं आहे ना की भाऊ कवरांना महाराजांना नैवेद्य न्यायचा आहे, पण त्यांना स्वतःला काही स्वयंपाक बनवता येत नाही आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या वहिनीवरतीच अवलंबून राहावं लागणार आहे. इथे त्यांना त्यांच्या वहिनींचा उल्लेख असं करतात की त्या वहिनींचं नाव होतं नानी आणि त्या खूप तापट होत्या असं त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केले. पण आपल्याला इथे सुद्धा एक छेद असा बसतो की आपल्यालाही असं वाटतं की आता कदाचित जर भाऊ कवरांनी त्यांना सांगितलं आणि त्यांनी जर तो नैवेद्य बनवायला नकार दिला तर काय होईल. पण इथे एक थोडंसं ट्विस्ट आहे. तर ते म्हणजे असं की ते जेव्हा म्हणतात की मला गजानन महाराजांसाठी मला नैवेद्य न्यायचा आहे म्हणून, तर त्यावर ते त्या नानी म्हणतात की हो त्याच्यात काय, म्हणून तुम्ही मला सांगितलं असतं तर मी तुम्हाला लगेच बनवून दिलं असतं. म्हणजे जसं दिसतं तसं नसतं. एखादी व्यक्ती तापट असली किंवा जरी तिचा स्वभावामध्ये काही विसंगती किंवा त्रुटी असली तरी ती दरवेळेला तशी वागेलच असं नाही आहे. हे दाखवणारी ही त्यांचा जो वृत्तीपालट आहे किंवा त्यांच्या मनामध्ये जी काही महाराजांबद्दल जे प्रेम आहे ते त्यांच्या मूळ स्वभावाला फारकत देणार आहे किंवा छेद देणार आहे. जिथे महाराजांचा विषय येतो तिथे तापटपणा म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी त्या दूर सरतात. आणि त्याही म्हणतात की हो असं जर होतं तर मला आधी सांगायचं, मी तुम्हाला व्यवस्थित सगळं करून दिलं असं. आणि इतकं म्हणून ते थांबत नाही तर त्या लगबगीने लगेच ते स्वयंपाकाला लागतात. अतिशय अप्रतिम असा स्वयंपाक बनवतात आणि शिवाय त्यांना सांगतात की आता लगेच तुम्ही निघा नाही तर तुमची 12ची गाडी चुकेल. पण दुर्दैव असं आहे की नेमकं ती गाडी चुकते. जवळपास नंतरची गाडी ती 3ची असते, 3 वाजतांची असते. त्याच्यानंतर आणखीन 1 तासाचा प्रवास, म्हणजे 4 वाजता महाराज त्यांना आपण जो नेलेला जो नैवेद्य आहे तो महाराजांमध्ये 4 वाजता पोहोचणार. म्हणजे तिथपर्यंत महाराजांचं जेवण भोजन वगैरे सगळं झालेलं असणार. त्यामुळे इथे त्याची सुद्धा अवस्था अशी भाऊ कवरांची अशी झालेली होती की इतकं मनापासून आम्ही म्हणजे मी तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न केला पण ते म्हणजे त्याला यश मिळू शकलं नाही. आणि त्या ह्याच्यामध्ये ते म्हणतात की आम्हा कावळ्यांकारण लाभ केवी मानसाचा. मानस सरोवराला फक्त राजहंसच जाऊ शकतो, कावळा जाऊ शकत नाही. तर तसं गजानन महाराजांचं भक्तिप्रेम आहे किंवा महाराजांपर्यंत पोहोचण्यासारखा माझा विचार होता. तर कदाचित मी माझ्या बुद्धीच्या भक्तीच्या माध्यमी काही उणीव असेल किंवा काहीतरी न्यूनत्व माझ्याकडे राहिलं असेल म्हणून मला वाटतं ही संधी मला मिळाली नसं. ते स्वतःकडे दोष थोर आपला अधिकार क्षणात पाहता केदार. बघा केदार म्हणजे केदारनाथ खूप लांब वरचं अंतर आहे, पण तुम्ही शेगावात बसून जर ते बघत असाल तर तुम्हाला इथे अकोल्याला 1 तासाच्या अंतरावरती 40 किलोमीटर अंतरावरती मी आहे. तर माझी तडफड किंवा माझी उद्विग्नता किंवा माझी घालमेल तुम्हाला दिसत असेलच ना, किंवा ती तुम्हाला दिसत नाही का, असे एक साधा भाबडा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आलेला आहे. पण पुन्हा त्या भाबड्या प्रश्नाचं पण निराकरण ते स्वतःच करतात की मी न आज्ञा तुम्हा करतो, प्रेमाने हाका मारितो. बघा तिथे पुन्हा ते खजील होतात की त्यांना असं वाटतं की महाराज तुम्हाला दिसत नाही का, अहो मी इथे माझ्या मनाची काय घालमेल आहे. पण नंतर असं वाटतं आपण जरा थोडंसं जास्त बोललो का, एखाद्या सत्पुरुषावरती असं आपण विषयी असं आपण म्हणतोय. म्हणून ते लगेचच थोडंसं पुन्हा नरमाईचं धोरण घेतात आणि म्हणतात की मी तुम्हाला आज्ञा करत नाही आहे, मी तुम्हाला विनंती करतोय की जे प्रेमाने जे मी तुमच्यासाठी भोजन किंवा मी जे काही प्रसाद मी जो नैवेद्य जो मी तुमच्यासाठी आणतोय तर त्याचा स्वीकार जर झाला असं तर बरं झालं असतं. आता ती 3ची गाडी त्यांना मिळते, ते 4 वाजता येतात. तोपर्यंत इथे असं होतं की अनेकांनी भोजनाची ताटं आणलेली असतात, नैवेद्याची ताटं तिथे असतात, सभोवार सगळी ठेवलेली असतात, भक्त मंडळी उपाशी बसलेली असतात. बाळाभाऊ वारंवार महाराजांना विनंती करत असतात पण महाराज म्हणतात की नाही, म्हणून माझं भोजन उशिरा होणार आहे. ते का कसं वगैरे ते काही सांगत नाहीत. पण जेव्हा 4 वाजता भाऊ कवर येतात तर त्यावेळेला या सर्व गोष्टींचा उलगडा होतो. जेव्हा ते आपल्या हातातलं नैवेद्य किंवा आपल्या हातातलं ते भोजन आहे ते महाराजांच्या समोर जेव्हा ते पत्रावळीमध्ये ठेवतात तर त्यावेळेला, आणि त्याचं ते वर्णन आहे ना, ते वर्णनसुद्धा करतात की दिवळावलेली माये जेवी बालके दृष्टी पाहावी. जेव्हा आई कुठेतरी गेलेली आणि बराच काळानंतर आलेल्यावरती ती आल्याच्या नंतर बालकाला जसा एक आनंद होतो तसा आनंद
उभय पक्षी म्हणजे महाराजांना तो झालेला आहे, आणखीन भाऊ कौरांना देखील झालेलं आहे. माय लेकराचं जे काय नातं आहे ते भक्त आणि गुरुपेक्षाही सर्वश्रेष्ठ जे नातं आहे, इथे कुठेतरी महाराज दासगणू महाराजांनी हे दाखवलेलं आहे. आणि त्याच वेळेला ते त्यांना सांगितले, तुझ्या भाकेत मी गुंतलो आणि मी उपोषिता राहिलो. तुझी भाक म्हणजे तुझी काय आळवणी केली होतीस माझी, तर ती जसा मी क्षणात केदार पाहू शकतो तसाच मी क्षणात तुझी जी काही भाग्य, तुझी जी काय आळवणी आहे ती सुद्धा मी ऐकू शकतो, हे सुद्धा महाराज कुठेतरी त्याला सांगतात. आणि म्हणून मी उपोषित बसलेलो आहे तुझ्यासाठी, तेव्हा तू जे काही आणलेस ते तू माझ्यासमोर ठेव, असं म्हटल्यावरती विलक्षण आनंदाने भाऊ कौर ते सगळं जे काही पदार्थ आहेत ते मांडतात. महाराज त्यातली एक भाकरी घेतात आणि बाकीच्या इतरांना वाटायला सांगतात. बघा, सद्गुरूंचं ते एक जे मोठेपण आहे ना, हे मोठेपण आपल्याला त्यातून दिसतं की भाऊ कौरांनी ती काय आणली तर महाराजांनी सेवन केली, विषय संपला, अशातला भाग नाही. महाराजांना त्याचीही जाणीव आहे. जसा भाऊ कौर 1 तासापासून किंवा 4 तासापासून माझी वाट बघतो आहे, किंवा त्याची जी काही तळमळ आहे त्याच तळमळीने शेगावातले जे माझे भक्त आहेत ते सुद्धा इथे माझ्यासाठी वाट बघून आहेत, किंवा ते सुद्धा माझ्यासाठी ताटकळत आहेत. तर त्यामुळे हा प्रसाद त्यांना सुद्धा मिळायला हवा. ही जी जाणीव असणार आहे, हेच मुळात गुरुतत्व किंवा सद्गुरू तत्व किंवा परमेश्वर तत्वाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे असं म्हणायला लागेल. की केवळ स्वतःचाच विचार नाही, केवळ आपल्या संप्रदायाचा विचार नाही, केवळ आपल्या भक्ताचा विचार नाही, केवळ आपल्या शिष्याचा विचार नाही, तर संपूर्ण समाजाचा, संपूर्ण जाती जमातीतल्या प्रत्येक घटकाचा, प्रत्येक सजीव तत्वाचा विचार सद्गुरू महाराज करतात. आणि म्हणूनच ते सद्गुरू असतात. हे सद्गुरू तत्व म्हणजे काय, तर जसं मागे त्यांनी म्हटलं की गुरु असावा महाज्ञानी, गुरु असावा परमगुणी, चातुर्यशास्त्र चिंतामणी. हे जे सर्व जेव्हा त्या गुरुमध्ये एकवटतं तेव्हा तो गुरु कसा असतो त्याचा प्रत्यय ह्या पुढच्या कथेमध्ये दासगणूने दिलेला आहे. ही कथा इथे संपते. साधारणपणे आपण जर बघितलं तर 69 ओव्यांमध्ये ही एक कथा आहे. यानंतरची मात्र जी कथा ही अवघ्या 25 ओव्यांची आहे. पण ही सर्वात कळसाध्याय आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीची हा प्रसंग आहे. सर्व भक्तांनी कसं वागायला हवं, भक्तांनी आपली भक्ती कशी करायला हवी. सद्गुरू आपल्या ठिकाणी श्रेष्ठच असतात, पण भक्ताकडे सुद्धा असे काही प्रसंग येतात की तेव्हा भक्ताला आपल्यातलं भक्तिपणातलं श्रेष्ठत्व दाखवण्याची संधी मिळते. दरवेळेला ती संधी लोक कमावतातच असं नाही, कारण बहुतांश वेळेला ती गमावली जाते आपल्याकडून. आपल्याला सद्गुरू अनेकदा संधी देत असतात की आपल्यामधलं ते भक्ततत्व आहे, आपल्यामधलं ते एक शिष्यत्व आहे म्हणा, किंवा आपल्याला सद्गुरूंविषयी वाटणारं जे काही आपल्या मनामधलं त्यांचं जे स्थान आहे ते अधिकाधिक दृढ करायला, जागृत करायला, जाज्वल्यपणे त्याकडे पाहायला संधी जी आहे ती सद्गुरू आपल्याला देत असतात. पण ती संधी आपल्याला मुळात ओळखता आली पाहिजे, आणि ओळखल्याच्या नंतर त्या संधीचं सोन्यात कसं रूपांतर करता आलं पाहिजे हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. अनेकांच्या बाबतीत ह्या गोष्टी होत नाहीत, पण हळूहळू जसं अध्यात्मामध्ये प्रगती होते, साधना साधक ज्या पद्धतीने शिकत जातो, आत्मसात करत जातो, सद्गुरू तत्वाशी तो जितका जवळ जातो तितकं त्याला या सर्व संधींचं सोनं करता येतं, त्याला सद्गुरूंशी एकरूपत्व प्राप्त करता येतं. ही फार पुढची अवस्था, ही परमोच्च अवस्था आहे. प्रपंचामध्ये राहून ही सर्वांनाच गाठता येईल असं नाही, पण ती गाठता येणार नाही असं देखील नाही आहे. ही अवघड आहे पण अशक्य नाही आहे. अर्थात त्यासाठी तितक्या पद्धतीचं समर्पण म्हणा, तितक्या पद्धतीचा त्याग म्हणा, तितक्या पद्धतीची सद्गुरूच्या प्रती असलेली भावभावना म्हणा, जिव्हाळा म्हणा, किंवा सद्गुरूविषयीचं प्रेम म्हणा, ते जर का आम्हाला साध्य झालं तर आम्ही ही सद्गुरू तत्वाच्या जवळपास पोहोचू शकतो, त्यांच्याशी एकरूप होण्या इतपत प्रगती आपण करू शकतो. सुदैवाने ही जी प्रगती आहे ही तुकाराम शेगोकारांनी गाठलेली आहे असं मला वाटतं. याचं कारण काय, तुकाराम शेगोकार हे काय रूढार्थाने काही कोणी फार शिकलेले किंवा वगैरे काही असे असतील असं मला वाटत नाही. साधे शेगावातले एक व्यक्ती असतील, एक साधा आपला प्रपंच सांभाळणारे वगैरे असतील, पण निष्ठा ही जी काही चीज आहे ना, ही जर कोणाला खरोखरीने जर समजून घ्यायची असेल ना तर त्यांनी तुकाराम शेगोकारांचं उदाहरण त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि हे नुसतंच उदाहरण नाही आहे, तर बरं गंमत अशी नाही, तुकारामांच्या बाबतीमध्ये सुद्धा दैव असं आहे ना की एकतर मुळातच विपरीत परिस्थिती, अत्यंत साध्या आणि सरळ अशा मार्गाच्या ह्या तुकाराम शेगोकारांनी कुठेतरी ते शेतात गेले, तिथे कोणतरी एक शिकारी आला, तो त्याच्या शिकारीसाठी म्हणून तो आला होता. त्याने एक ससा बघितला, तिथे त्यांनी ती बंदुकीची फैर झाडली, पण दुर्दैव बघा कसं आड येतं.
तर ते नेमकं तो छरा त्या सशाला लागला, कारण त्याला शिकार मिळाली की ही नंतरची गोष्ट राहिली. पण तो छरा दुर्दैवाने तुकारामांच्या मस्तकी लागला आणि तो इतका जोरदार प्रहार होता की त्या चराचे थोडा भाग हा त्यांच्या मस्तकामध्ये राहिला. बरं, त्यामुळे झालं काय की त्याला मरण आलं नाही, पण मरण आलं असतं तर बरं झालं असतं अशी अवस्था किंवा असा प्रसंग त्याच्यावरती गुदरला. झालं असं की त्यामुळे तीव्र डोकेदुखी म्हणा किंवा एक असह्य व्याधी सातत्याने आपल्यासोबत त्याला आयुष्यभर वागवावी लागली. आता ही व्याधी कशी, तर तो असंख्य वेळेला आणि अत्यंत तीव्र अशा डोकेदुखीला म्हणा किंवा एक त्या व्याधीला त्याला नित्यनेमाने त्याला सामोरं जावं लागलं. आता झालं असं की तुकाराम शेगोकार हे नेहमी त्या मठात यायचे, त्या मठाची झाडून म्हणजे सेवा करायचे, महाराजांच्या भक्तीमध्ये ते होते. आणि त्यामुळे मठामध्ये जे कोणी भक्त होते महाराजांचे, तर त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या होत्या, तुकारामांची अवस्था बघितलेली. तर त्याचा जो एक सुज्ञ होता, तर त्याने सांगितलं की तुकारामांना की तू आता डॉक्टर वैद्य वगैरे हे सगळं करण्यापेक्षा किंवा यातून तुला काय नेमका मार्ग तुला कसा सापडेल, कधी सापडेल, काय याची शाश्वती नाही आहे. तर त्यामुळे सध्या आपल्याकडे शाश्वत असं जे काही आपल्याकडे स्वरूप आहे ते गजानन महाराजांच्या रूपाने इकडे कायमस्वरूपी आपल्या शेगावात नांदते. तू नित्य त्यांच्या दर्शनाला येतोस, त्यांच्या तू सहवासात असतोस, तर त्याचाच फायदा तू का घेत नाहीस? तू महाराजांकडे नित्य येत राहा, तू महाराजांच्या मठामध्ये नित्य तू झाडलोट कर, सेवा कर, काय मठ स्वच्छ करणं, मठाचा आवार स्वच्छ करणं, हे छोट्या मोठ्या ज्या काही सेवा आहेत तू सेवा कर, जेणेकरून तू महाराजांच्या कायम समोर राहशील, महाराजांच्या कायम सोबत राहशील, त्यांच्या साथ सहवास महाराजांचा तुला मिळत राहील. आणि दिव्य सत्पुरुषांचा सहवास हा तुमचं आयुष्य बदलणारा असतो, तुमचं अवघं कार्य म्हणा किंवा तुमचं अवघं संकल्प सिद्धीला नेणारा असतो. जे जे मनात तुम्ही चिंतलात ते पूर्णत्व त्याला देणारा असं हे त्यांचं ते सान्निध्य असतं. ते साक्षात चिंतामणी असतात, कल्पतरू असतात, असे वारंवार दाखले दासगणूने सुद्धा दिलेले आहेत. तर त्यामुळे अशा सत्पुरुषांचा जर तू सहवासात राहिला असतं, किमान या व्याधीपासून तुझी मुक्तता होईल. तुकारामांना हे पटलं, तुकाराम शेगोकारांना, आणि त्यांनी खरोखर दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी मठाची झाडलोट म्हणा किंवा जी काही सेवा असेल ती त्यांनी सुरू केली. आता इथे बघा की त्यांनी सेवा सुरू केली, पण त्यांची व्याधी त्यांच्याबरोबर होतीच, ती काही त्यांचा पिच्छा सोडायला तयार नव्हती. पण ही व्याधीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून महाराज आहेत, महाराजांच्या मठाची मी सेवा करतोय, मी तिथे येतोय, झाडलोट करतोय, महाराजांचं सान्निध्य मला लाभतंय. कुणीतरी मला म्हणालं आहे ना की महाराजांच्या सोबतीला तुम्ही तू राहिलात, महाराजांच्या सहवासात राहिला तर तू या व्याधीपासून मुक्त होशील. या त्या वचनावरती आणि महाराजांच्या असण्यावरती तुकारामांची श्रद्धा इतकी दृढ आहे आणि इतकी दांडगी आहे की उणीपुरी 14 वर्ष त्यांनी ह्या व्याधीसहित महाराजांच्या मठाची सेवा त्यांनी केलेली आहे. बघा, 1-2 नाही, 1-2 नाही, 2-4 नाही, 14 महिने देखील नाही, तर 14 वर्ष म्हणजे 12 महिन्यांचं 1 वर्ष असे 12 गुणिले 14 इतके महिने, तितके पट्टीमध्ये दिवस, एकही दिवस खाडा न करता, त्रागा न करता तुकाराम शेगोकार निर्विकार मनाने संपूर्णपणे महाराजांना शरण जाऊन महाराजांवरती पूर्ण श्रद्धा, भक्ती, विश्वास, निष्ठा ठेवून मठाची झाडलोट करत राहिले. आता कोणी म्हणेल की त्यामध्ये इतकं काय आहे, तर त्यामध्येच खरं तर गमक आहे. भक्ती मार्गाचं रहस्य म्हणा किंवा सद्गुरूप्रती जी निष्ठा असते किंवा सद्गुरूंच्या चरणावरती वाहिलेली जी निष्ठा असते, त्या निष्ठेचं जे अप्रतिम उदाहरण ते म्हणजे तुकाराम शेगोकार आहे. असं मी ते आधी म्हटलं, त्याचंच अधिक मी उलगडून सांगतो. महाराजांसारखा सत्पुरुष समोर असताना नित्यनेमाने कधीही दिनक्रम न चुकवता आपण इतकी सेवा करत असताना सातत्याने व्याधी आपल्यासोबत आहे, तरी देखील तुकाराम शेगोकारांचं चित्त विचलित होत नाही. कधीही त्यांच्या मनामध्ये असं वाटत नाही की एकदा तरी गुरुला जाऊन विचारावं की किती काळ मला हा त्रास सहन करायला लागणार आहे, अजून किती वर्ष मी हे सगळे भोग भोगायचे. तुकारामांच्या मनात कधीही हा विषय येत नाही बघा, कारण तसा उल्लेख दासगणूने केलेला नाही, कारण तसा असता तर कुठेतरी तो उल्लेख आला असता. पण 14 वर्ष सातत्याने कधीतरी माझं भलं होईल, महाराज माझी परीक्षा घेत असेल किंवा नशीब किंवा दैव माझं परीक्षा घेत असेल, तितक्या परीक्षेमध्ये महाराजांनी मला तावून सुलाखून निघण्यासाठी म्हणून
हा सगळा खटाटोप करायला ते लावत असतील, पण काही असलं तरी महाराज कधी ना कधीतरी मला ह्या व्याधीतून दूर करतील, मला कधीतरी आनंदाचा जो सूर्य किंवा आनंदाची जी पहाट आहे ना ते कधीतरी मला महाराज दाखवतील. या वचनावरती म्हणा किंवा या विश्वासावरती ते इतके दृढ आहेत की त्यांनी कधीही कुठल्याही पद्धतीची नाखुशी किंवा नाराजगी न दाखवता महाराजांच्या सेवेमध्ये ओतप्रोत ते लीन झालेले आहेत. पूर्णपणे त्यांना सरेंडर म्हणजे शरणागती त्यांनी पत्करलेली आहे आणि त्या शरणागतीचं फळ त्यांना 14 वर्षानंतर इतक्या बेमालूमपणे मिळालेलं आहे की त्याचं दासगणूंनी वर्णन केलेलं आहे की झाडता झाडता कानातून छरा पडला गळून जैसी काती भोकरातून दाबिता सुटे आठोळी. दासगणू हे कोकणातले असल्यामुळे आणि रत्नागिरीत असल्यामुळे फणस हा त्यांचा थोडासा जिव्हाळ्याचा विषय आणि फणसाचे आपण जर गरे बघितले की त्यामध्ये एक आठळी असते. तर पूर्ण परिपक्व झालेला जो फणस असतो तर त्याचा जो गरा आपण जर हातात घेतला तो नुसता दाबला तर पटकन ती आठवडी बाहेर पडते. त्याला काही प्रयत्न करायला लागत नाही, ती सालं सोलायला वगैरे असं काही करावं लागत नाही. जितक्या सहजतेने तुम्ही तो गरा पकडताना तितक्या सहजतेने आपसुकच ती आठवडी त्याच्यातली जी असते म्हणजे जो गर असतो तो एकदम पटकन बाहेर निघतो. तर म्हणून त्याचं ते उपमा जी त्यांनी तर दिलेली आहे ती आपल्या पितृगृहाकडची किंवा आपल्या जन्मभूमीकडच्या वातावरणाची ती कुठेतरी ओळख दाखवणारी अशी ती त्यांनी उपमा त्यांनी दिलेली आहे की फणसातून त्याचा गर जसा बाहेर पडावा घरातून तशा पद्धतीने ती गोडी किंवा तो जो छारा होता तो त्यांच्या मस्तकातून बाहेर पडला आणि अचानक त्याचं ते मस्तक दुखायचं त्याचं थांबलेलं आहे त्याचं. आता ही पिक्चरमध्ये जसं दाखवतात की पटकन 14 वर्ष सरली आणि तो मुलगा मोठा झाला, हे इतकं सोपं नाही आहे. हे सांगणं खूप सोपं आहे, एक ओळीमध्ये हे सांगणं सोपं आहे की 14 वर्ष त्यांनी सेवा केली, पण 14 वर्ष सेवा करणं त्या व्याधीला सोबत घेऊन त्याचा अंत कधी होणार आहे हे सुद्धा ठाऊक नाही आहे. महाराज यातून आपल्याला बाहेर काढतील किंवा न काढतील हे देखील ठाऊक नाही. तरीसुद्धा कधी ना कधीतरी का होईना पण महाराज मला यातून मुक्त करतील ही इतकी ठाशीव पद्धतीने जाणीव जी काही आहे ती तुकाराम शेगोकरांच्या मनामध्ये इतकी दृढ आहे की ते काहीही कसलाही विचार न करता ते 14 वर्ष त्या सेवेमध्ये राहिले. आणि त्याच्याही पुढे जाऊन दासगणू म्हणतात की 14व्या वर्षी या व्याधीतून मुक्त झाल्याच्या नंतर की चला आता सुटलो, आता सेवा करायची गरज नाही, असा हा स्वार्थी विचार सुद्धा त्यांच्या मनात कधी आला नाही. त्यांनी अखेरपर्यंत मठ झाडण्याची त्यांनी सेवा केली. भक्तिपंथामध्ये सरेंडर सद्गुरूला शरण जाण्याचं ह्याच्यापेक्षा अतिशय अप्रतिम असं उदाहरण अन्य कुठल्याही ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला आढळणार नाही जे तुकाराम शेगोकरांच्या बाबतीत आपल्याला इथे आढळतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की भक्तिपंथाचा पुरस्कार करणारा हा जो 16वा अध्याय आहे त्यातला कळसाध्याय म्हणा किंवा यातला मेरूमणी जो आहे तो हा तुकाराम शेगोकरांचा प्रसंग आहे. इतकी निष्ठा जर आपण ठेवली तर आपण या भवसागरातून नक्की खचित आपण दूर होऊ शकतो. आता कोणी असं म्हणेल की महाराज जर समोर होते तर 14 वर्ष का लागली, तर मला स्वतःला थोडंसं वैज्ञानिक भूमिकेतून असं सांगावंसं वाटतं की शरीरामध्ये एखादी जर कुठली जर दुसरी वस्तू गेली तर शरीर त्या गोष्टीला स्वीकारत नाही. तिथे पॉयझन होतं म्हणा किंवा काही असं निर्माण होतं तो भाग आपल्याला कापावा लागतो असं वैद्यकशास्त्रामध्ये सुद्धा अनेकांना हे तज्ज्ञ मंडळींना माहिती आहे गोष्ट. अशा वेळेला छऱ्यासारखी एखादी गोष्ट मस्तकामध्ये राहणं 14 वर्ष तिथे कुठेही विषबाधा न होणं किंवा ती आहे याची त्या शरीराला फक्त व्याधीच्या माध्यमातून जाणं होणं पण त्याचे साईड इफेक्ट्स आपण जे म्हणतो ते कुठे न होता हातीपायी धड आणि सुखरूप असा तुकाराम शेगोकार अखेरच्या म्हणजे अंतापर्यंत त्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तो उत्तम आयुष्यानंतर पुढचं जगणं हे जे सगळं काही घडवलं आहे महाराजांनी ना, इथे महाराजांमधलं जे देवत्व म्हणा किंवा सद्गुरु तत्व म्हणा किंवा त्यांच्यामधली जे अतिशय उच्च अशी जी त्यांच्याकडे जे सामर्थ्य जे आहे ते आपल्याला दिसून येतं की 14 वर्ष एखादा छरा त्या मस्तकामध्ये राहूनसुद्धा त्याचा उपसर्ग त्या देहाला होऊ नये आणि जेव्हा तो छारा निघून जावा तेव्हा तो देह पुन्हा पूर्ववत होणं हे महाराजांचं ते अतुलनीय जे त्यांच्यामधलं ते सिद्धी म्हणा किंवा त्यांचं ते सामर्थ्य म्हणा याचं सुद्धा प्रतिबिंब आपल्याला यामध्ये दिसून येतं. महाराजांनी ज्या पद्धतीने 14 वर्ष तुकारामांना सांभाळलेलं आहे आणि त्याच पद्धतीने 14 वर्ष तुकारामांची जी अविचल भक्ती जी आहे ही महाराजांवरती आहे आणि गुरु आणि शिष्य किती एकमेकांना सांभाळून घेतात, किती एकमेकांसाठी पूरक असतात, एकमेकांकडे किती लक्ष ठेवून असतात, याच्यासारखं अन्य कुठलेही उदाहरण आपल्याला दुसरीकडे कुठे सापडणार नाही. आणि म्हणूनच या ग्रंथाचा शेवट करताना
दासगणू महाराज म्हणतात की प्रचिती विण कवणाची परमार्थीनं निष्ठा बसे. जिथपर्यंत आपल्याला प्रचिती येत नाही तिथपर्यंत परमार्थच म्हणा कुठल्याही गोष्टीवरती आपली निष्ठा बसत नाही. ही प्रचिती पुंडलिक भोकऱ्यांना सुद्धा आलेली आहे, ही प्रचिती भाऊ कवरांना सुद्धा आलेली आहे आणि हीच प्रचिती शेवटी तुकाराम शेगोकारांना देखील आलेली आहे. अवघ्या 25 ओव्यांचा हा प्रसंग आहे, पण माझ्या मते संपूर्ण गजानन विजय ग्रंथाच्या 3669 ओव्यांमध्ये सद्गुरू कसा असावा आणि भक्त कसा असावा याचं अत्यंत चपखल असं उदाहरण जर आपण म्हटलं तर ह्या 25 ओव्या आणि हा प्रसंग आहे. या अध्यायाचा शेवट करताना दासगणूंनी महाराजांनी म्हटलेलं आहे की प्रचिती विण कवडाची परमार्थीनं निष्ठा बसे, ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर. संत सेवा महातोर हे भाविक जाणती. एकदा प्रचिती आली, एकदा त्याची अनुभूती आली ही माझी निष्ठा बसते, ही कायमस्वरूपी राहते. आणि संत सेवेशिवाय दुसरं कुठलंही ह्या जगामध्ये परम पावन असं साधन नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाने संतांच्या सहवासात राहायला हवं. संतांच्या अनुषंगाने संतांनी जे काही विचार मांडले ते त्यानुसार आपण चालायला हवं. संतांचं प्रत्येक कार्य, संतांचा प्रत्येक लीला प्रसंग हा डोळस पद्धतीने अभ्यासला पाहिजे. आणि हे जर आपण सातत्याने करत राहिलो तर आपल्याला सुद्धा परमार्थामध्ये जी परमोच्च अवस्था जी आहे, ज्याला आपण मोक्ष म्हणतो, तो मोक्ष मार्ग आपल्याला साध्य होईल. भक्तिपंथाचा मार्ग अत्यंत सुलभ आहे, अत्यंत सोपा आहे, प्रपंचात राहून करण्याजोगा आहे. मात्र सद्गुरूंच्या चरणांप्रती अविचल निष्ठा, अत्यंत भावभक्तीने त्यांना शरण जाणं आणि सद्गुरूंचा प्रत्येक शब्द आणि शब्द हा शिरोधार्य मानणं आणि त्या पद्धतीने आचरण करणं हे भक्तिमार्गाची प्रमुख जी लक्षणे ही प्रत्येक भक्ताने आत्मसात करावी असं सांगणारा आणि ते दाखल्यातून आपल्यापर्यंत अतिशय प्रभावीपणे पोहोचवणारा असा हा 16वा अध्याय आहे. जो अध्याय तारक हो भाविकांप्रत भवसिंधू माझारी असं म्हणून दासगणू महाराज पूर्णत्वाला आणतात. आणि इथे आपलासुद्धा हा जो निरूपणाचा म्हणा किंवा त्यावर भाष्य करण्याचा जो प्रयत्न आहे तो पूर्णत्वाला येतो. या अध्यायापासून आपल्यामध्ये असलेले पुंडलिक भोकरे, आपल्या मनामध्ये असलेले आपल्या सर्व भक्तांमध्ये, गजानन महाराजांच्या संप्रदायामधल्या सर्व वाचक भक्तांमध्ये, सर्व दर्शनार्थींमध्ये, हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व मंडळींमध्ये, जे कोणी आहे त्या सर्वांमध्ये, सर्वांच्या मनात दडलेला पुंडलिक भोकरे, सर्वांच्या मनात दडलेले भाऊ कवर आणि सर्वांच्या मनात असलेले तुकाराम शेगोकार प्रभावीपणे बाहेर घेवत आणि महाराजांच्या चरणावरती त्या सर्वांची बुद्धी, त्या सर्वांची भक्ती स्थिर हो असा आशावाद मी व्यक्त करतो आणि आपण सर्वांची रजा घेतो. आणि हे भाष्य श्री गजानन महाराजांच्या चरणी मी अर्पण करतो. ओम नमो सद्गुरु श्री गजानन बाबा. ओम नमो भगवते श्री गजानन बाबा. श्री गजानन महाराज की जय. संत कवी श्री दासगणू महाराजांना वंदन असो.